आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोध याचा सबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे। सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीनं त्यांच्या अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवत शासन, प्रशासन आणि हिंदू द्वेषाचं लक्ष वेधलं। सोलापुरातील मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळं तिथं मंदिरात राहुल गांधींच्या फोटोला पायपुसणी करून त्यावर लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते। तसंच काळजापूर मारुती, शनी मंदिर आणि तुळजापूर वेस येथील मारुती मंदिर अशा 3 मंदिराच्या समोर राहुल गांधींच्या फोटोचे पायपुसणी करून निषेध करण्यात आला। सोलापूरचे भूषण असलेल्या 4 हुतात्म्यांपैकी श्री किसन सारडा स्मारकाच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिलं। भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी दिल्ली इथं भेट घेऊन केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना मागण्यांचं निवेदन दिलं। सोलापूर महानगरपालिकेतर्फे हुतात्मा श्री किसन सारडा स्मारक बांधण्यात आलं आहे। या स्मारकासाठी विकास निधी कमी पडत आहे, त्यामुळे या स्मारकासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना फॉर्म भरून घेण्यासाठी लाभार्थी महिलेकडून कोणतीही फीची रक्कम न आकारता अपेक्षित असताना फॉर्म भरणाऱ्या महिलांकडून 100 रुपये आणि 200 रुपये घेतल्याचा प्रकार उजेडात आलाय। या प्रकरणी 2 नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले। 7 रस्ता परिसरातील प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे अशी त्यांची नावे आहेत। या नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्या महिलांकडून त्यांनी शासन निर्णयाचा आदर करून फॉर्म भरणे अपेक्षित असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 100 रुपये आणि 200 रुपये घेऊन अर्ज भरल्याचा दोन्ही नेट कॅफे चालक आणि मालकावर आरोप आहे। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। कामती बुद्रुक ते विरवडे रस्ते कामाचं उद्घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील होते। दरम्यान राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 4 जागा मिळणार आहेत। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे। येणाऱ्या काळात लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नक्कीच जातील आणि आम्ही दोघं एका गाडीत बसून विधान भवनात जाऊ असा विश्वास आमदार यशवंत माने यांनी यावेळी व्यक्त केला। क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसंच क्रांतीवीर लहुजी उस्ताद तरुण मंडळ लष्कर एरोस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त उद्यमानं सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ 100 जन्मठेपेबद्दल 100 सामाजिक उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच मनपा कॅम्पशाळा लष्कर इथं पार पडला। कार्यक्रमात सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, काशीनाथ भदगुंके, प्राध्यापक दशरथ रसाळ, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, किशोर जाधव आदींची उपस्थिती होती। 9वी शिशुशाळेत मोठ्या गटाची पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या पल्लवी पाठक, संचालिका पॉपेलोन नर्सरी स्कूल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी संगीत शिक्षिका अलका ओक यांनी ईशस्तवन सादर केलं। दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी शिशुशाळेत शिकवले जाणारे विषय यांचं PPTद्वारे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं। तसंच वर्षभर होणारे कार्यक्रम स्पर्धा आदींची माहिती दिली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स।
पेनोर इथल्या RR पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं राऊंड टेबल संस्थेच्या माध्यमातून 2 मजली 8 वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे, तर बालाजी अमांशच्या वतीनं CSR अंतर्गत 2 वर्ग खोल्यांचं बांधकाम करण्यास मदत करण्यात आली आहे। दरम्यान बालाजी अमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या वर्ग खोल्यांचं उद्घाटन करण्यात येऊन या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी या शाळेचं नाव आणि ही शाळा गुणवत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, परिश्रम घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले। दरम्यान बालाजी अमांशच्या वतीनं विविध शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या ही लवकरच 100 होईल असं त्यांनी सांगितलं। गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचा आमिष दाखवून प्रचंड गुंतवणूक मिळवत सोलापुरातील ओम साई फायनान्सचे चिप्पा दाम्पत्य हे सुमारे 2,70,00,000 रुपये घेऊन बेपत्ता झालंय। त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सुमारे 131 जणांचे हे पैसे असून आता गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। या प्रकरणी रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता रमेश चिप्पा राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर सोलापूर यांच्यावर जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुंतवणूकदार शिवाजी लक्ष्मण आवार वय वर्ष 37 राहणार साईबाबा चौक सोलापूर यांनी या संदर्भात फिर्याद दिली। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी पार्क चौक सोलापूर।